गुड मॉर्निंग फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आजच्या प्री मार्केट रिपोर्टमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या प्री मार्केट रिपोर्टला आणि जाणून घेऊयात की आज आपल्या स्टॉक मार्केटमध्ये काय होऊ शकतं ते. त्याआधी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या व्हिडिओला. मित्रांनो, जर आता आपण गिफ्ट निफ्टी पाहिलं तर गिफ्ट निफ्टी इंडिकेट करत आहे की मार्केट ऑलमोस्ट 280 ते 300 पॉईंटच्या आसपास गॅपअप ओपन होतं आहे. ऑलमोस्ट मार्केट आज 24,000 टच करायला जात आहे. परंतु असं घडण्यामागं बेसिकली रिझन काय आहे ते आपण जाणून घेऊयात. तर जी मच अवेटेड डील होती इराण आणि US ची, तर ती फायनली झालेली आहे. ओके, आत्ता ऑलमोस्ट पहाटे पहाटे झालेली आहे आणि त्याच्या संदर्भातलं जे काही ऑफिशियल डॉक्युमेंट साईन होणार आहे तर ते स्वित्झर्लंडमध्ये येत्या शुक्रवारी साईन होणार आहे. परंतु यामध्ये आता महत्त्वाचा दुवा एकच आहे, तो म्हणजे इस्रायल. कारण इस्रायलला हे बिलकुल आवडलेलं नाही आहे कुठल्याही प्रकारची पीस डील इराणसोबत साईन होणं. परंतु आता पाहूयात की नक्की काय घडते ते येणाऱ्या काही दिवसांमध्ये. कारण हे युद्ध आता जवळजवळ संपत आलेलं आहे हे आपल्याला गुरुवारीच समजलं होतं आणि मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलंसुद्धा होतं की बाकी काही नाही, परंतु जे फर्टिलायझर आहे तर त्यांनी फार मोठी रिॲक्शन दिलेली आहे. कारण एकाच दिवसामध्ये गुरुवारी ऑलमोस्ट अर्ध्या प्राइसेस झाल्या होत्या इंटरनॅशनल मार्केटमध्ये फर्टिलायझरच्या. आणि फर्टिलायझरचा जो मेन कंपोनंट असतो तर तो ऑलमोस्ट सगळाच्या सगळा तुम्हाला रशिया आणि जे काही गल्फ कंट्रीज आहेत तर तिथून येताना दिसतो. त्यामुळे फर्टिलायझरच्या किमतींनी अचानक एवढ्या मोठ्या प्रमाणावरती रिॲक्ट करणं ही सुरुवातच होती. आणि त्यानंतर क्रूड ऑइलनं रिॲक्ट केलं शुक्रवारी. परंतु क्रूड ऑइल अगदी बेसला येऊन थांबलं होतं, जिथं त्याचा ब्रेकडाऊन होणार होता. म्हणजे आयदर तिथनं पुन्हा ते वर जाऊ शकत होतं किंवा ब्रेकडाऊन होऊ शकत होता. तर आज सकाळी फायनली क्रूड ऑइलनं ब्रेकडाऊन केलेलं आहे. ब्रेंट क्रूड ऑलमोस्ट $83च्या आसपास आलेला आहे की ज्याचा ब्रेकडाऊन पॉईंट होता ऑलमोस्ट 84. म्हणजे 84 डाऊन साईडला क्रॉस करून मार्केट खाली आलेलं आहे. आणि आज जर क्रूड ऑइल $84च्या खाली कुठेही जर क्लोज झालं तर त्याच्यामध्ये अजून एक मोठा फॉल आपल्याला पाहायला मिळू शकतो. त्यामुळे आज जे काही मार्केट गॅपअप ओपन होतं आहे आणि ऑलमोस्ट जगातले सगळेच मार्केट ग्रीनमध्ये आहेत. US मार्केटचे फ्युचर्सही ग्रीनमध्ये ट्रेड करत आहेत. त्यानंतर युरोपियन आणि एशियन मार्केटसुद्धा मोस्टली ग्रीनमध्ये आहेत. त्यातल्या त्यात एशियन मार्केट्स खूप जास्त फ्युरियस आहेत. कारण बाकीचे जे लोक आहेत म्हणजे बाकीचे US म्हणा, युरोप म्हणा, तर यांना एनर्जीचा म्हणावा एवढा प्रॉब्लेम नव्हता या युद्धामुळे. परंतु एशियन जे काही कंट्रीज आहेत तर त्यांना फार मोठा प्रॉब्लेम होता. त्यामुळे एशियन मार्केट्स जास्त फ्युरियस आहेत. तर मग अशा पद्धतीनं जास्त तर काही आज सांगण्यासारखं नाही आहे. परंतु याच्यामध्ये एकच गोष्ट आहे की येणाऱ्या शुक्रवारपर्यंत जेव्हा ऑफिशियल डील साईन होईल तोपर्यंत इस्रायलने आणि जे काही इराणचे प्रॉक्सी आहेत तर लेबनान वगैरे, तर यांच्यामध्ये काही झालं नाही पाहिजे. कारण सध्या काय चालू आहे की इस्रायल शांत राहण्याचा प्रयत्न करतो आहे परंतु लेबनान त्यांच्यावरती हल्ले करत आहेत, म्हणजे जे हिजबुल्ला आहेत ते. आणि मग साहजिकच आहे ते रिटेलिएशन करत आहेत इस्रायलवाले आणि मग इराणवाले म्हणत आहेत की नाही नाही असं नाही झालं पाहिजे. तर मग आता पाहूयात की नक्की काय होतं ते. तर मग सध्या तरी ही गुड न्यूज सगळ्यात जास्त महत्त्वाची आहे आणि त्यामुळे आज मार्केटमध्ये एकदम सगळं ग्रीनरी राहणार आहे याबद्दल तर काही शंका नाही. तर मग आता जर आपण आपल्या कॉन्टॅक्ट्समध्ये पाहिले इंडियन कॉन्टॅक्ट्समध्ये तर डाऊन साईडला 23,000 आणि अपसाईडला 24,000 अशा पद्धतीची एक मोठी रेंज मार्केटमध्ये आहे. परंतु आता ती रेंज हायर साईडला शिफ्ट होऊ शकते. हायर साईडला 24,000 आणि डाऊन साईडला 23,500, जिथनं मार्केटनं एक आपण काय म्हणू शकतो एक स्मॉल ब्रेकआउट केला होता. त्यामुळे आता मार्केट पुन्हा 25,000च्या दिशेनं वाटचाल करणार का, काय होणार, तर यामध्ये बऱ्याचशा गोष्टी आहेत. त्यामुळे आणि शुक्रवारी 2 मोठे इव्हेंट आहेत. म्हणजे एकतर पीस डील साईन होणार आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे रिलायन्सची EGM आहे. त्यामुळे रिलायन्स ह्या आठवड्यामध्ये, त्यानंतर जिओ फायनान्शियल, जे काही रिलायन्सची रिलेटेड स्टॉक्स आहेत तर ते सगळे फोकसमध्ये राहण्याची पॉसिबिलिटी आहे. आणि फार मोठी घोषणा मे बी जिओ IPOच्या संदर्भामध्ये होऊ शकते. कारण सकाळीच न्यूज आली आहे की NSE आणि जिओ दोघेही त्यांचे ड्राफ्ट पेपर तयार करत आहेत IPOसाठी. आणि आपण पाहिलं आहे की SpaceX जो टेक्नॉलॉजी IPO होता
तर तो खूपच सक्सेसफुल झालेला आहे. त्यामुळे मुकेश अंबानी आता खूप जास्त विचार करत असतील की IPO लवकरात लवकर लॉन्च करावा. कारण ते SpaceXच्या IPOचीच वाट पाहत होते की त्याला कसा रिस्पॉन्स मिळतोय. त्याला जर निगेटिव्ह रिस्पॉन्स मिळाला असता किंवा म्हणावासा रिस्पॉन्स मिळाला नसता, तर जिओचा IPO थोडासा लांबणीवरती पडण्याची पॉसिबिलिटी होती. परंतु जो SpaceXचा IPO आहे, तर त्याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर खूपच जास्त लोकांनी त्याला डोक्यावर घेतलेलं आहे. म्हणजेच काय, की सध्या टेक्नॉलॉजी स्टॉक्समध्ये आपल्याला बूम पाहायला मिळतोय. त्यामुळे आता मुकेश अंबानी काय घोषणा करतात 19 तारखेला, तर ते पाहणं खूप जास्त गरजेचं आहे. त्यामुळे 19 तारखेला दुपारी ठीक 2 वाजता AGM आहे. तेव्हा ड्युरिंग द मार्केट असल्यामुळे फार जास्त फ्लक्च्युएशन आपल्याला रिलायन्सच्या स्टॉक्समध्ये पाहायला मिळू शकतं. तर होप सो आजची जी रॅली आहे तर ती राहणारच आहे. प्लस जसं डेव्हलपमेंट होत राहतील तर त्यानुसार आपल्याला मार्केटमध्ये जे अपसाईड आहे तर ती पाहायला मिळू शकते. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.